त्यांचं पूर्ण नावही मांडलं सुखरूप नाही, फार चांगले होते. विद्यार्थी कुठे राहतात हे बघण्याकरता ते मला घेऊन गेले आणि तिथे मी काही भाकरी वाळताना पाहिले. तर मी विचारलं की हे भाकरी काय ठेवल्या बाहेर. ते म्हटलं सकाळची आम्ही माधुकरी मागून आणली, संध्याकाळची काही व्यवस्था नाही, आता याच भाकरी संध्याकाळी पाण्यामध्ये ठेवून खायच्या. अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आणि हे आपल्या परंपरेचं ज्ञान आत्मसात केलं. ते दिवस आणि आता आलेली अनुकूलता, हे दिवस, हाही विचार आपण केला पाहिजे. विद्यार्थ्यांना अनुकूलता निर्माण करून देणं हे खरोखर मोठ्यांचं कर्तव्य असतं. जे शिकून सवरून काहीतरी एखाद्या पदवीला पोहोचले, एखाद्या स्थानावरती स्थिर झाले, त्यांचं कर्तव्य असतं की अशा प्रकारची पुढली पिढी आपण घडवली पाहिजे. या दृष्टिकोनातून याही ठिकाणी मी गेली वर्षानुवर्ष अभ्यास. त्यांनी सुद्धा इथे किती खस्ता खाल्ल्याने एक वेगळं स्थान होतं. अनुसत्राचं त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो. पण अशा स्थितीमध्ये काहीतरी स्थिर अशा प्रकारचं स्थान आपल्याला असावं. याचं कारण आपण जरी आळंदी पंढरपूरचे असलो तरी पण भारताचं केंद्रस्थान, भारतीय संस्कृतीचं केंद्रस्थान हिमालय आहे. आणि या ठिकाणचा संदेश सगळीकडे पोहोचतो, कारण जगभरचा यात्रेकरू या ठिकाणी येतो. गंगा मैया सर्वांना ठाऊक आहे, गंगा ठाऊक नाही असा कोणीच नाही. म्हणून अशा प्रकारची एक माऊलींच्या नावांची कार्य केलं असेल त्या सर्वांना माझं अभिवादन आहे. कीर्तन, हरिपाठ हा सगळा सोहळा आरंभ झाला पाहिजे. महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिज्ञासू विद्यार्थ्यांनी आपापली जीवन खरोखरी या अध्ययनाकरता घालवली. यामध्ये ते समर्पित झाले. त्यांनी कष्ट सोसून हे सगळं प्राप्त केलं. जसं बापाला असं वाटलं की जसे कष्ट आपण सोसले तसे आपल्या मुलांना सोसता कामा नये, आपण काही सोय करावी. तशा प्रकारे पुढल्या येणाऱ्या पिढ्यांच्या करता आपण सोय निर्माण करत आहात. आपलं सर्वांचं अभिनंदन. हे ते ठिकाण असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला गीतार्थ विश्वगुरु हे साकार करता येणार आहे. इथे असणाऱ्या विद्यार्थ्याची दृष्टी आपोआप विकसित होते. ते नुसतं आळंदीमध्ये बसून राहून होत नाही, पंढरपुरात बसून राहून पण होत नाही. या तर त्याला इथे आलं पाहिजे, नाहीतर काशीला गेलं पाहिजे. तेव्हा ती दृष्टी विकसित होते. आणि मग तीच फक्त माझी विनंती आहे, कारण महाराष्ट्रात बुद्धिमान लोक जास्त आहेत आणि बुद्धी बहुत गडबड करते. समर्थांनी सांगितलं, करंटे जहाले सर्वे, जो तो बुद्धीच सांगतो. सल्लागार पुष्कळ निर्माण होतात, पण सक्रिय सहकार्य करणारे फार कमी असतात. सहकार्य करो अथवा न करो, पण निदान पुढे जाणाऱ्याला मागे ओढण्याची दुर्बुद्धी तरी आपल्यातल्या कुणाला न होवो अशी माझी भगवंताच्या चरणी अशी मंडळी असतात. इथे नाही आहेत पण कुठे कुठे असतात. किती दिवसांचं आयुष्य असतं आपलं. आपण
आपण फार चांगलं नाही करू शकलो तरी आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामाला कोडा पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जी सेवा आपल्याला करता आली ती करावी, अधिक न करता आली तर हात जोडावे, पण कार्य पुढे कसं जाईल अशा प्रकारचं आपण सहकार्य करत राहा. प्रत्येकाकडे धन असतं असं नाही, पण तन असतं. तनही या कामाला येणार नसेल, धनही या कामाला लागणार नसेल, तरी पण मनाचा सद्भाव सर्वांचा मिळाला आणि सर्वांनी आपल्या मनानं आणि आपल्या वाणीनं ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी या कार्याची माहिती द्यावी, या कार्याकरता सहकार्य मागावं. मी वेदांचं कार्य सुरू केलं तेव्हा मी एक गोष्ट सांगत होतो की जर माझ्याकडे पण विद्यार्थी आला आणि माझ्या खिशात पैसे नसले तर मी झोळी घेऊन रस्त्यावरती उभा राहीन, पण वेद शिकवल्याशिवाय राहणार. अशी निष्ठा आपल्याला, महाराष्ट्रातले 4 वेद आहेत बघा, 4 वेद ज्यांना मी लोकवेद म्हणतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आहे ते आपलं ठीकच आहे, पण ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध हे मराठी भाषेतले 4 वेद. थोडा हळूच सांगतो. 4 वेदांच्या मध्ये मिळणार नाही तितकं आपल्या या 4 ग्रंथांच्या मध्ये मिळेल, इतकी त्यांची महती आहे. हे सगळं अध्ययन जो आत्मसात करेल त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. हे कुणा एकट्या दुसऱ्याचं काम नाही, हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि गंगेच्या तीरावरती होतं हे लक्षात ठेवा. अन्य क्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. अन्यत्र कुठेही अशा प्रकारचं पीठ निर्माण करणं त्याचं महत्व जे काही असेल आहेच, पण त्यापेक्षा शतपटीनं अधिक महत्व या गंगेच्या तीरावरती आपण ते निर्माण करण्यात आहे. या ठिकाणी आपण सगळे तनमन धनानं सेवेकरी होऊन कार्य करत जाऊया. प्रत्येकानं जमेल तितकं करावं, आपल्याकडनं होत असेल तितकं करावं, लोकांच्याकडनं करवावं आणि हे कार्य सातत्यानं पुढे जाता येईल अशा प्रकारचं बघावं. अशी प्रार्थना आपल्या सर्वांना आणि अशी शक्ती परमात्मा आपल्याला देवो अशी प्रार्थना भगवती गंगा मातेच्या चरणी करतो आणि थांबतो. कुंडली